स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. मिरज तालुक्यातील एका गावातील 8 वर्षीय शाळकरी मुलीवर 65 वर्षीय वृद्धांना अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सुभाष उर्फ भैया गोविंद कांबळे असे या नराधमाचं नाव आहे. ही घटना 26 फेब्रुवारी रोजी घडली आहे. याबाबत पीडितेच्या आजीनं ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी नराधम सुभाष कांबळे याला अटक केली आहे. त्याला 19 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पीडित अल्पवयीन मुलीला एका 55 वर्षीय महिलेनं दत्तक घेतलंय. ते मिरज तालुक्यातील एका गावात राहण्यास असून पीडिता 3रीला शिकण्यास आहे. संशयित नराधम कांबळे हा शेजारीच राहतो. तो मोलमजुरी करत असून 26 फेब्रुवारी रोजी पीडिता अंगणात खेळत होती. संशयित कांबळे याने पीडितेला घरात बोलवून घेतलं, तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर पीडिता घरी गेली. तिला त्रास जाणवू लागल्यानं ती रडू लागली. पीडितेला घरगुती उपचार करण्यात आले, परंतु अधिकचा त्रास होऊ लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याचवेळी हा प्रकार उघडकीस आला. पीडितेच्या कुटुंबियांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. ग्रामीण पोलिसांनी नराधम कांबळे याला अटक केली. त्याच्या विरोधात बालकाचं लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक कल्याणी शिंदे करतायत. मुलींची सुरक्षितता ऐरणीवर. काही महिन्यांपूर्वी जत तालुक्यातील एका गावात बालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आल्याची घटना घडलेली होती. आता मिरज तालुक्यातील एका गावात शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आलाय. जिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.